तर नमस्कार, मी भाऊसाहेब लवटे, बीबीएल डिजिटल न्यूज कडून. तर आज आपण महाराष्ट्रातले जे ठिबक व तुषार वितरक आहेत, त्यांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये आपण पाहतो महाडीबीटी पोर्टलवरच्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत, त्यांचं अनुदान प्रलंबित आहे. त्यामध्ये पोखरा योजना तसेच व्यवसायातील अनिश्चितता या सर्व मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण आज महाराष्ट्र राज्य गरीब डीलर असोसिएशन तर्फे 12 मार्च 2026 रोजी कोल्हापूर येथे राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. तर या कार्यक्रमाबाबत आपण अधिक माहिती घेण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र ड्रीप डीलर असोसिएशनचे अध्यक्ष माननीय इंजिनियर सुदामजी खोचरे साहेब. आपले बीबीएल डिजिटल न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. तर साहेब, मला एक विचारायचं आहे की महाराष्ट्रातले जे ठिबक व तुषार वितरक अनेक अडचणींचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण कोल्हापूरमध्ये एक राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यामागचा तुमचा मुख्य उद्देश काय आहे? नमस्कार. यापूर्वी आपण वितरक चर्चासत्र आयोजित करत होतो, परंतु यावेळेस आपण एक फार मोठा बदल यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. आपण वितरकांची बैठक घेऊन एक चर्चासत्र घेऊन परत आपण कंपनी प्रतिनिधीशी चर्चा करून आपण कृषी विभागाकडे जात होतो. परंतु यावेळेस आपण वितरकांचं चर्चासत्र ठेवलं आहे एक पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये कृषी विभाग, संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि कंपनी प्रतिनिधी, म्हणजे जे काही ग्राउंड लेवलला अडचणी आहे याच्यावर आपण अगोदर वितरकांशी चर्चा करणार आहोत आणि त्याचा सारांश घेऊन आपण कृषी विभाग आणि कंपनी प्रतिनिधी यांच्याकडे आपण जाणार आहोत आणि तात्काळ यावर काय त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊन जे काही समस्या असतील ते त्यांच्या स्तरावर असतील त्या सोडवल्या जातील आणि त्याचा पुढील पाठपुरावा करण्यासाठी कंपनी स्तरावरती, दिल्ली स्तरावरती यापुढे मार्ग काढण्यासाठी सोयीस्कर होईल. मला आणि एक विचारायचं आहे की आपल्या ज्या आता वितरकाच्या अडचणी आहेत त्यामध्ये जसे महाडीबीटी पोर्टलची समस्या, अनुदान प्रलंबित किंवा पूर्वसंमतीला उशीर लागणं, पोर्टल मधील तांत्रिक अडचणी, व्यवसायातील अनिश्चितता, तर या प्रश्नावर संघटना कोणत्या प्रकारे काम करत आहे सध्या? तर यामध्ये आपण काम करत असताना प्रथम याचा मेन उद्देश आहे किंवा मुख्य उद्देश असा आहे की आपण ग्राहक जो शेतकरी वर्ग आहे आपला लाभार्थी, बऱ्याच वेळेस काय होतं की त्याला आज गरज असते ठिबक सिंचन, तुषार सिंचन बसवण्याची, परंतु योजनेमध्ये ऑनलाईन केल्यानंतर काही कालावधी लागतो, त्याला पूर्वसंमती भेटण्यासाठी तात्काळ त्याला गरज असते. तर त्यासाठी प्रमुख मागणी आपली ही असेल की शेतकऱ्यांनी अर्ज केला तर त्याला आम्हाला बिल करण्यास परवानगी शासनाने द्यावी, जेणेकरून त्याला वेळेवर जो संच आहे ते वेळेवर संच मिळेल आणि त्याचं काम सुरू होऊन जाईल आणि शासनाकडे जेव्हा काही बजेट उपलब्ध राहील तेव्हा त्याला अनुदान मिळेल. किंवा शासनाला या स्तरावर काही अडचणी असतील तर शासनाने यासाठी काही रिझर्व्ह फंड ठेवा अशी एक आमची प्रमुख मागणी आहे. काही ठराविक रक्कम त्याने ठेवावी, जेणेकरून शेतकऱ्याला आज आता अर्ज केला की एक 4 दिवसात 8 दिवसात त्याला संमती मिळेल आणि त्याला तो संच बसवता येईल. अनुदान थोडंफार मागे पुढे दिले तरी चालेल, परंतु त्याला संमती देणं आवश्यक आहे, कारण त्याला पिकाची जी गरज आहे. शेतकऱ्याचं असं फार नियोजन नसतं 4 महिने, 2 महिने, 6 महिने, वर्षभराचं पुढचं. तो काय बघतो की मार्केटमध्ये ह्या पिकाला मागणी आहे, तो बाजारात जातो, बियाणं विकत घेतो आणि लगेच लागवडीचं नियोजन करतो आणि ठिबक सिंचन विक्रेत्याकडे येतो. मग आम्ही अर्ज केला की त्याला संमती मिळावी, यासाठी आमचा शासन स्तरावर एक प्रयत्न चालू आहे. तसेच वितरकांचे काही प्रश्न असतील, त्या पोर्टल संबंधात काही अडचणी येतात, त्या वारंवार आपण कृषी विभागाला करत असतो. कृषी विभागही वारंवार त्याला प्रतिसाद देऊन त्याच्यामध्ये बदल करून शेतकऱ्यांपर्यंत, आमच्यापर्यंत जो बदल येतो आणि आम्ही त्याप्रमाणे काम करत असतो. तर साहेब, मला आणखी एक विचारायचं आहे. 12 मार्च 2026 रोजी जे कोल्हापूर येथे होणारं चर्चासत्र आहे ते महाराष्ट्रातील वितरकासाठी किती महत्वाचे आहे? निश्चितच खूप महत्वाचे आहे. यामध्ये काय होतं की आपण व्यवसाय हा काही तात्पुरत्या स्वरूपाचा नाही, हा एक लॉंग टर्म बिझनेस आहे. त्यासाठी आपल्याला आज जे काही नियोजन आहे ते आपल्याला करताना पुढील 2-3 वर्षाचं नियोजन करावं लागतं. त्यासाठी आपण भविष्यात शासनाचं काय यामध्ये धोरण राहील, कंपनीचं काय धोरण राहील, हे जाणून घेण्यासाठी मुख्यतः आपण त्यांना तिथं आमंत्रित केलं आहे आणि त्यानुसार आपणही शासनाचं अनुदान पुढील वर्षांमध्ये त्याबद्दल काय पॉलिसी राहील, आपण काय ठरवायला पाहिजे, शेतकऱ्याची काय मागणी आहे, पिकामध्ये वातावरणानुसार काय बदल होत आहेत. जसं की काय होतं की आजपर्यंत आपण फक्त शेताला पाणी देणं यावरच आपण लक्ष केंद्रित केलं आहे, परंतु या पुढचा टप्पा असा राहील की ऑटोमायझेशन आलं ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मग ऑटोमायझेशन आलं तर ऑटोमायझेशनसाठी अनुदानाचा काय शासन विचार करतंय. यासोबतच फर्टिगेशन हे खूप महत्वाचा विषय आहे. फर्टिगेशन मध्ये शेतकऱ्याला नुसतं पाण्याबरोबर खतही देण्याला खूप त्रास होतो.
तर तेही त्याला कसं सोयीस्कर होईल याचाही विचार आपण शासन स्तरावर मांडणार आहोत. जर शेतकरी काही वितरक असून शेतकरी पण आहेत, त्यांच्या ज्या काही अडचणी त्या आपण शासनापर्यंत मांडणार आहोत, जेणेकरून नुसतं पाणी देणेच नाही तर उत्पादन वाढवणं जो मूळ उद्देश आहे तो शेतकऱ्यांपर्यंत, शासनापर्यंत, कंपनीपर्यंत पोहोचवून मूळ उद्देशच आपण पुढे नेण्यासाठी आपण या चर्चासत्रातून मुख्य आपला विषय राहील. तर या बैठकीमध्ये कृषी विभागाचे अधिकारी आहेत, मायक्रो इरिगेशनचे उद्योग प्रतिनिधी आहेत, तसेच महाराष्ट्रातील व सर्व जिल्ह्यातील वितरक हे सर्व एकत्र येणार आहेत. तर या बैठकीमध्ये नेमकी कोणती चर्चा होणार आहे? यामध्ये वितरकांचे जे काही प्रश्न आहेत, वितरकांचे प्रश्न अर्थातच लाभार्थी शेतकऱ्यांचे जे प्रश्न वितरकांपर्यंत येतात, वितरक ते प्रश्न संघटनेकडे मांडतो. संघटनेचं काम आहे की एक शासन, उत्पादक आणि वितरक याच्यामध्ये दुवा म्हणून आम्ही तिथं काम करतो. ज्या काही अडचणी असतील यांच्या जाणून घेऊन त्या यांच्यापर्यंत पोहोचवायच्या. जसं की आपण पोखराचा विषय काढला, तर पोखरामध्ये काही QR कोडचा काही आम्ही वितरक बंधू, पोखरांचे जे अधिकारी परिमल सिंह साहेब असतील किंवा खटकळे साहेब असतील यांच्यापर्यंत आपण गेलो होतो. त्यांनी जे काही आम्हाला माहिती दिली तर त्याचं पुढे काय झालं याचं नियोजनामध्ये शेतकऱ्यांना, वितरकांना काय अडचणी आल्या त्या, तसेच आता सूर्यवंशी साहेब असतील, माने साहेब असतील कृषी विभागाचे, यांच्या सोबतचे वारंवार आम्ही बैठक घेतो, वितरकांचे प्रश्न मांडतो. त्यामध्ये किती प्रश्न मार्गी लागले, काही प्रश्नांमध्ये काय अडचणी आहेत, त्या पुढं मंत्री स्तरावर काय आहेत का. मध्ये आपण कृषी मंत्री आदरणीय भरणे मामांनाही भेटलो. यामध्ये हा जे काही दुवा आहे ते काम करण्याचं आणि जे पुढं चालू ठेवण्याचं काम आपण करत असतो. तुम्ही साहेब आज एक महत्वाचा मुद्दा यामध्ये सांगितला की जी तुमची परिमल सिंह जे प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबईत तुमची मीटिंग झाली, त्यामध्ये QR कोड बद्दल माहिती दिली. तर त्याबद्दल आम्ही असं सुद्धा ऐकलंय की शासन जे पूर्वसंमत देतं म्हणजे शेतकऱ्याचा निधी तो रिझर्व्ह करतो. तो निधी रिझर्व्ह केला म्हणजे तो पैसे शासनाकडे रिझर्व्ह असतात. पण ते जर शेतकऱ्याच्या खात्यावर गेले तर वितरक काही प्रमाणात त्या शेतकऱ्याला उधार देतो, तर ते पैसे वितरकाने घेण्यास अडचण येतात. तर मी असं ऐकलं की तो QR कोड शेतकऱ्याकडे जाणार, पूर्वसंबंधी म्हणजे QR कोड, आणि तो QR कोड वितरकाने स्कॅन केल्यानंतर ते पैसे वितरकाच्या अकाउंटला दिसणार, पण ते विड्रॉ होणार नाही. बरोबर. ज्यावेळेस कृषी विभागातले अधिकारी आहेत, जे कृषी पर्यवेक्षक आहेत, ते त्यांच्या ठिबक किंवा तुषार संचाची शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी करतील आणि ज्यावेळेस त्यांचा रिपोर्ट पुढे जाईल त्यावेळेस ते पैसे वितरकाला विड्रॉल करतील. अशी कन्सेप्ट आहे. त्याबद्दल थोडं आणखी सांगा तुम्ही. या संदर्भात आपण जेव्हा मुंबईला जी मीटिंग झाली त्यामध्ये रिझर्व्ह बँक, पंजाब नॅशनल बँक अशा बँकेचे प्रतिनिधी काही ऑनलाईन हजर होते. त्यांनी असं सांगितलं की शेतकरी जो वितरकाला स्कॅन करून QR कोड स्कॅन करेल त्यानंतर त्याच्या अकाउंटला एक उदाहरण की 1 लाख रुपये त्या अनुदानाचे दिसले की तो त्या शेतकऱ्याला मटेरियल देईल, जे काही त्यांचं व्यवहार ठरेल त्याप्रमाणे उर्वरित पैसे घेऊन ते मटेरियल देईल, ते संच उभारले जाईल आणि कृषी विभाग तपासणी केल्यानंतर त्यांना जे काही तिथं मटेरियल नियमानुसार GR प्रमाणे जे काही पास होईल, समजा 1 लाख रुपये झाले तर 1 लाख रुपये त्यांनी ओके केल्यानंतर वितरकाला ते वापरता येतील किंवा त्यांना प्रत्यक्ष 80,000 जर देय निघाले तर 80,000 वितरकाला ते सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वापरता येईल. म्हणजे त्याला शेतकऱ्यापर्यंत किंवा शेतकऱ्याला पैसे खात्यावरून वर्ग करण्याचा हा काही मधला त्रास आहे, गुंतागुंत आहे, ती निश्चितपणे संपुष्टात येईल आणि शेतकऱ्यालाही गुंतवणुकीचा भाग मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि तो जास्त प्रमाणावर या ठिबक किंवा शासनाचे हे काही पाणी वाचवा आणि उत्पादन वाढवा या योजनेचा लाभ त्याला निश्चितपणे होईल, त्याचं उत्पादन वाढेल. पण आम्ही असं ऐकलंय की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे त्याच्या गाईडलाईन्स झाल्यात, गाईडलाईन्स मध्ये हा मुद्दा तर कुठंच दिसत नाही. तर तुम्ही कोल्हापूरमध्ये हा मुद्दा शासकीय अधिकाऱ्यासोबत मांडणार का किंवा कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत यावर तुम्ही चर्चा करणार का? नाही, निश्चितच या बाबतीत आपण असा प्रयत्न करतोय की पोखरा योजनेचे जे काही वरिष्ठ महाराष्ट्र लेवलचे अधिकारी असतील त्यांना आपण या बैठकीसाठी निमंत्रित करणार आहोत. ते जर आले तर हे जसं कृषी विभागाचे सूर्यवंशी साहेब येणार आहेत तसं खटकळे साहेब किंवा परिमल सिंग साहेब जर उपलब्ध झाले तर आपला जो उद्देश होता की आपण जी माहिती घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करणार यामध्ये जो वेळ जाणार आहे तो जाणार नाही आणि प्रत्यक्ष समोरासमोर ही माहिती आदान प्रदान होऊन यामध्ये मार्ग काढण्यासाठी हा एक आपण वेगळा पायंडा किंवा वेगळं दिशेने आपण पाऊल टाकलेलं आहे. याच्यातून निश्चितपणे त्वरित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. 25-26 वर्षही संपत आलंय, त्यामुळे जे काही निधीची कमतरता असेल किंवा काही प्रश्न असतील ते त्वरित सुटून
लाभार्थी शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मिळावं हाच त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे आणि वितरकांचे प्रश्न सुटावे. साहेब, मला आणखी एक प्रश्न यामध्ये मांडावतो. आता ज्यावेळेस शासन धोरण ठरवतं किंवा शासना ज्यावेळेस जी आर निघतो, हो. ते शासनाचे प्रतिनिधी आणि इतर लोकप्रतिनिधी असतात. हो. पण त्यामध्ये आपल्या ठिबक किंवा तुषार संचातली एकही वितरकांना सहभागी केलं जात नाही, कारण आपल्या अडचणी काय आहेत हे त्यांना माहित नसतं. तर यामध्ये तुम्ही जे काही अधिकारी आणते कोल्हापूरमध्ये, तुम्ही हा मुद्दा मांडून व तुमचा शासकीय धोरण ठरवताना किंवा शासन निर्णय तयार करताना आपले प्रतिनिधी त्यामध्ये घ्यावेत असा तुम्ही मुद्दा त्यांना मांडणार का किंवा त्याविषयी परत करणार आहात का? निश्चितपणे आपण गेल्या 5 वर्षापासून हा मुद्दा शासन स्तरावर मांडलेला आहे. यापूर्वी कैलास मोते साहेब असतील यांना आपण हे निवेदन दिलं होतं, परंतु त्यांना प्रशासकीय मंजुरीसाठी काही अडचणी आल्या, त्यामुळे तो मुद्दा तसाच रेंगाळत राहिला. तर यावेळेस निश्चितपणे आपण हा मुद्दा जेणेकरून जे नंतर परिपत्रक काढून किंवा जे बदल करावे लागतात त्याची गरज पडणार नाही. वितरक प्रतिनिधी जर 2 असले तर ते त्याच वेळेस त्यामध्ये लगेच बदल सुचून हे, कारण ग्राउंड लेवलला असतो वितरक, शेतकऱ्यांशी तो शेतकऱ्याच्या अडचणी सगळ्या त्यांना माहित असतात आणि बहुतेक वितरक ही शेतकरी प्रथम आहे नंतर वितरक आहे, त्यामुळे ते लगेचच प्रश्न मांडू शकतात आणि त्यामध्ये मार्ग निघू शकतो. तर मला एक विचारायचे साहेब, जे महाराष्ट्रातील जे हजारो वितरक व्यवसाय संबंधित जोडलेले आहेत, तर सर्व या वितरकांना आपण काय, आपले जे महाराष्ट्र ड्रीप डीलर असोसिएशन आहे त्या माध्यमातून त्यांना काय संदेश द्याल? आपण एक महाराष्ट्रामध्ये जवळपास 9,000+ वितरक आहोत. माझं असं वितरकांना आव्हान आहे की जोपर्यंत आपण यामध्ये सहभागी होत नाही, चर्चा करत नाही, प्रश्न मांडत नाही, तोपर्यंत ते प्रश्न आम्हाला कळत नाही. जसं की मराठवाडा विदर्भ भागामध्ये तुषार संच जास्त चालतात. तुषार संचामध्ये 100 आर साठी अनुदान 19,300 आहे. जसं जसं क्षेत्र कमी होईल तसं तसं अनुदानात बदल होतो. पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर भागांमध्ये वेगळे प्रश्न आहेत, ठिबकच्या संदर्भात प्रश्न आहेत. कोकणामध्ये 20 गुंठ्यापेक्षा कमी जमीन आहे, तिथं शेतकऱ्यांचे वितरकांचे वेगळे प्रश्न आहेत. त्यांना 10 गुंठे साठी ठिबक सिंचनाला परवानगी देणं असे प्रश्न आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की वेगवेगळ्या भागातून जर सर्व वितरक सहभागी झाले आणि त्यांचे प्रश्न मांडले तर समोर कृषी विभाग आहे, शासन आपल्या दारी, उत्पादक आपल्या दारी आणि वितरक तिथं हजर. हे जे नवीन धोरण आहे ते त्यामुळे प्रश्न तात्काळ मार्गी लागू शकतात. त्यामुळे आपण सर्व वितरकांनी जास्तीत जास्त संख्येने आणि एकेत काय बळ आहे याची ताकद आपल्याला निश्चितपणे त्यामध्ये जाणवेल आणि आपले प्रश्न सुटण्यास मदत होईल. मी वितरकांना निश्चित आव्हान करेल की आपण जास्तीत जास्त संख्येने कोल्हापूरला आपण यावं, त्यासाठी आम्ही आपली वाट बघत आहोत. धन्यवाद साहेब. महाराष्ट्रातील ठिबक व तुषार वितरणासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दिनांक 12 मार्च 2026. स्थळ आहे हॉटेल अल्बा प्रीमियम कोल्हापूर. तर महाराष्ट्रातील सर्व वितरकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माननीय श्री सुदामजी खोचरे साहेब यांनी महाराष्ट्र ड्रीप डीलर असोसिएशन तर्फे सर्व वितरकांना केले आहे. मी भाऊसाहेब लवटे, BBL डिजिटल न्यूज. नमस्कार.